आईशी उद्धटपणे वागण्याआधी एकदा हा विचार जरूर कर. तू मोठी होते आहेस. तुझ्या आयुष्यामध्ये आता नवे मित्रमैत्रिणी येत आहेत. नवीन स्वप्न तू पाहते आहेस. तुला स्वतःचं जग सापडतंय. पण या सगळ्या गोंधळात एक व्यक्ती हळूहळू मागे पडते आणि ती म्हणजे तुझी आई. तीच आई जिने तुझा पहिला श्वास ऐकला आणि तिचं मन आनंदाने भरून गेलं. तुझ्या एका हसण्यासाठी तिने स्वतःची हजारो दुःख विसरून जायचं ठरवलं. ती फक्त आई नाही, तुझ्या आयुष्याची सावली आहे. तू लहान असताना तुला चालता येत नव्हतं, तेव्हा ती तुझा हात हातात धरून चालली. तुला बोलता येत नव्हतं, पण तुझ्या डोळ्यांची भाषा फक्त तिला समजत होती. तू रात्री घाबरून उठायचीस, ती स्वतःची झोप विसरून तुला कुशीत घ्यायची. तुला आठवतही नसेल, पण तू आजारी असताना ती सारखं देवाचं स्मरण करायची, कारण तिच्यासाठी संपूर्ण जग म्हणजे तूच असतेस. आणि आज तू तिच्याशी उद्धटपणाने वागतेस, तिच्याशी उद्धटपणे बोलतेस. तुला काही समजत नाही असं सारखं म्हणत असतेस. प्लीज आई, लेक्चर नको देऊस असंही ओरडत असतेस. डोंट इंटरफिअर इन माय लाईफ अशाही सूचना करत असतेस. तू म्हणशील की ती करतेस तशी, मग मला राग येतो. पण तुझे हे जे शब्द असतात ना, तिला खोलवर जखमा करतात. तुझ्या रागाचा पारा 2 मिनिटांनी शांत होतो, पण आई मात्र रात्रभर तू बोललेल्या शब्दामध्येच अडकून पडलेली असते. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात, पण ती स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवते, कारण तुला दुःखी नसतं करायचं. कारण तुला दुःखी झालेलं पाहून तिला अधिक वेदना होतात. आईची काळजी करणं तुला कंट्रोल वाटतो, पण तिच्यासाठी तेच प्रेम असतं. ती विचारते, जेवलीस का? कुठे चालली आहेस? उशीर होणार आहे का? आणि तुला वाटतं की किती प्रश्न विचारतेस. पण एकदा विचार कर की या जगात अशी कोणती व्यक्ती आहे की जी तुझ्या उशिरा येण्याने इतकी बेचैन होईल. तुझ्या मित्रमैत्रिणी तुला एन्जॉय करायला शिकवणार, ती शिकवतीलही, पण आई तुला आयुष्य कसं जगायचं असतं हे शिकवेल. तुझं हे टीनेजचं वय वादळी वय आहे. त्यामुळे आई हे एकच सुरक्षित बंदर आहे तुझ्या वादळासाठी. या वयामध्ये राग येतो, गोंधळ होतो मनामध्ये. कधीकधी स्वतःलाच आपल्याला हवं आहे तेही समजत नाही. कधी वाटतं कोणी आपल्याला समजून घेत नाही. पण त्यावेळेला एक व्यक्ती अत्यंत शांतपणे तुझ्या पाठीशी उभी असते आणि ती असते आई. ती तुझ्यावर ओरडेल, तुला समजावेल, कधी रागावेल सुद्धा, पण तिचं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. आईचं ही वय आता वाढतंय. कधी तिला निरखून बघितलंस? काय आवडतं तिला माहीत करून घेतलंस? तिचा आवडता रंग, तिचा आवडता पदार्थ ठाऊक आहे का तुला? पण तुला काय आवडतं ते सगळं तिला माहिती आहे. तुझ्या आवडीनिवडी, तुझ्यासाठी तिचं प्रेम तसंच आहे. ती अजूनही तुझी वाट पाहते. तू घरी येईपर्यंत जागी राहते, तुझ्या आवडीचे पदार्थ बनवते. कारण आईनं कधीच बदलत नाही. बदलतो तो फक्त आपला दृष्टिकोन. एक दिवस खूप उशीर झाला असेल गं. जी आई तुला आता कटकट वाटते ना, तिला हवेत फक्त प्रेमाचे 2 शब्द. पण एक दिवस सगळं मिस करशील आणि खूप उशीर झाला असेल म्हणून म्हणते, जागी. धन्यवाद.